पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि दहशतवादी संघटनांसाठी हेरगिरी करणाऱ्या रजा सिद्दीकीला ATSनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। यात धक्कादायक खुलासे समोर येत आहे। केरळमधील एडापल्ली येथील रहिवासी असलेल्या रजाचे 13 देशांमधील दहशतवादी आणि माओवादी संघटनांशी संबंध होते। तो सिग्नल ॲपद्वारे JKLF आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांशी संपर्कात होता। ATSच्या तपासात असं समोर आलं आहे की रज्जाक सिद्दीकी पाकिस्तान, अमेरिका, ब्रिटन, बांगलादेश, कतार, तुर्की, ओमान, मलेशिया, सौदी अरेबिया, फिलिपिन्स, टांझानिया आणि इटली यासारख्या देशांमध्ये 77 पेक्षा अधिक संशयास्पद व्यक्तींच्या संपर्कात होता। त्यानं भारताची गुप्त माहिती शत्रू देशांना दिल्याचा दाट संशय आहे। ATSनं त्याच्याकडून मोबाईल, हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह जप्त केलेत। 10 जानेवारी 2024 ते 12 जुलै 2024 पर्यंत तो बंदी घातलेल्या सेंट्रल कमिटी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, असंही तपासात उघड झालं आहे। त्यानं फेसबुकवर भारत विरोधी पोस्ट देखील पोस्ट केले आहेत आणि सशस्त्र बंडखोरी भडकवण्याचाही प्रयत्न केला, असंही तपासात समोर आलं आहे। त्याला मंगळवारी ATSनं न्यायालयात हजर केलं। त्याचे वकील ॲडव्होकेट निहाल सिंग राठोड यांनी न्यायालयात युक्तिवाद केला। सुनावणीनंतर न्यायालयानं त्याला 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहे।